ए मकलं बोले मकलं ते माझं चिमणा आय पिल्लू लय गोर गोर झालं पाय ना. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना. चला सकाळी सकाळी कामांची आवरावर असते. चहा पाणी झालाय, स्वयंपाक बनवायचा बाकी आहे आणि आज सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आता आमचं घराचं काम चालू झालेलं आहे कालपासून, कारण आम्ही ट्रिपला गेलो होतो ना तर काम बंदच होतं. जवळपास 15 दिवस काम बंदच होतं आमचं. आता पुन्हा प्लॅस्टर थोडंसं राहिलेलं आहे बाहेरचं, आतलं ते करताय. आणि आज शक्यतो जमलं तर आम्ही जाणार आहोत टाईल्स आणि फरशी बघायला घरासाठी. तर गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही व्हिडिओ शेअर करेलच. आणि खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत आहे की ताई आता लाडू 4 महिन्याचा होते तर त्याचं बारसं कधी करणार आहे. नामकरणचा कार्यक्रम आम्हाला करायचाच आहे ना, तर आता त्याची डेट आहे ना ठरलेली आहे. तर आपल्या लाडूचं आपल्या बाळाचं बारसं कधी करायचं ते पण फिक्स झालेलं आहे. तर आता ह्या 20 फेब्रुवारीला त्याची डेट आहे ना फिक्स झालेली आहे बारशाची. त्याच दिवशी नामकरण पण होईल त्याचं आणि खूप सुंदर असा कार्यक्रम ठरवलेला आहे. तर तो सर्व काही तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला मिळेलच. खूप साऱ्या ताईंना आतुरता होती आपल्या बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमाची. तर फायनली आम्ही ठरवला आहे कार्यक्रम. तर आता शिवजयंती पण आहे, तर शिवजयंतीचं पण त्याचं थोडंफार शूट करायचंय, ते पण तुम्हाला दाखवेल मी. तर बघा आजचा व्हिडिओ स्किप न करता. चला आता चहा पाणी झालेला आहे, स्वयंपाकाची तयारी करते. शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या मिस्टरांनी. तर सध्या आता शेवगा खूप महाग झालेला आहे, कारण त्याच्यामधले जे गुणधर्म असतात ना ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आणि शेवग्याची शेंगाची भाजी मला खूप आवडते. काळ्या मसाल्यामध्येच बनवते मी. अशा सुक्याही खायला छान लागतात मसाल्यामध्ये परतून, पण मी काळ्या मसाल्याची मस्त अशी रस्सा असलेली भाजी बनवणार आहे. तर शेंगा सर्व काही छान अशा कापून घेतल्या. त्याची थोडी थोडी साल काढायची, खूप जास्त साल काढायची नाही. आणि स्वच्छ धुतल्यानंतर आता थोड्याशा मिठाच्या पाण्यामध्ये ना अर्धवट बॉईल करून घेते. आणि बाजूच्या शेगडीवरती पातेल्यामध्ये ना भात बनवते, साधा राईस. एका ताईंची कमेंट होती की तुम्ही पातेल्यामध्ये भात कसा बनवतात, तर अशाच प्रकारे बनवते. पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून टाकायचा आणि शिजवायचा भात. त्यानंतर मग गणपती बाप्पांची पूजा करून घेते. हार फुलं आणलेली होती मिस्टरांनी मार्केटमधून. तर सकाळचा स्वयंपाकही चालू होता, एका साईडला देवपूजाही चालू होती माझी. चला आता शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची होती. तर कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना ते कढईमध्ये तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतला आणि त्यामध्ये हळद, हिंग आणि आपला घरगुती काळा मसाला तो टाकते. बाकी काही दुसरे मसाले टाकत नाही मी. काळा मसाला टाकल्यानंतर लाल तिखट टाकायची गरज नसते. आता यामध्ये मी एक उकडलेला बटाटाही टाकते. बटाटा होता म्हणून टाकला, नाहीतर मी टाकत नाही. आणि शेवगा पण टाकते. आता शेवग्यासोबत जे पाणी असतं ना बॉईल झालेलं तेही टाकायचं, म्हणजे भाजीला चव छान लागते. आता यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी टाकायचं आणि भाजी 5-10 मिनटं मंद आचेवरती चांगली उकळू द्यायची. त्यानंतर मग आमचं सर्वांचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर आता मी आणि राहुल आम्ही दोघे पण चाललो आहे घरासाठी टाईल्स आणि फरशी लादी बघायला. तर सिन्नरमध्येच एक शॉप आहे पोकार म्हणून, तर तिथेच चाललेलो आहे. आधी पण आम्ही घराला इथूनच टाईल्स आणि फरशी वगैरे घेतलेली होती. इथे बऱ्याच व्हरायटी बघायला मिळाल्या. अजून तर वेळ आहे टाईल्स वगैरे बसवायला, पण म्हटलं आधी त्यांना सांगावं लागतं ना, कारण स्टॉक पण असला पाहिजे त्यांच्याकडे जो आपल्याला पाहिजे तो. त्यामुळे मग 8-10 दिवस आधीच येऊन त्यांना सांगावं लागतं, बुकिंग करावी लागते. तर राहुल आणि मी आम्ही दोघे आलो. मिस्टर शेतात गेले होते, नाहीतर त्यांनाही आणलं असतं, पण आम्ही फक्त बघण्यासाठी आलो आहे. लगेच काही आम्ही बुकिंग करणार नाही. तर कशा कशा प्रकारचं आहे ते बघतोय. तर इथे खाली सर्व काही त्यांनी फरशी टाकलेली आहे. 2-3 दुकानांमध्ये आम्ही बघून घेणार आहोत आणि जिथे आम्हाला पटेल आवडेल त्याच ठिकाणी आम्ही मग सर्व काही बुकिंग करू. तर ही पण मला खूप आवडली होती, छान आहे. पण आपल्याला हॉलसाठी आणि किचनसाठी एकच घ्यायची होती. तर आम्हाला थोडीशी फ्रेश आणि थोडी ब्राईटनेस असलेली घ्यायची आहे, म्हणजे अशी व्हाईटमध्ये घ्यायची होती. तर या पण 4x4च्या होत्या आणि ही 2.5x5ची होती. तर 2.5x5ची मला आवडली आणि इथेच मग आम्ही बघतोय. तर ती दीदी आम्हाला दाखवत होती
वेगवेगळ्या कलरमध्ये. तर ऑफ व्हाईट आम्ही खाली लावलेली आहे आमच्या आत्ताच्या घराला. तर तशी काही पाहिजे नव्हती मला, कारण वरती ना हॉलमध्ये थोडासा असा अंधार वाटतो ना, त्यामुळे आम्ही मोठी विंडो पण काढलेली आहे. आणि घरामध्ये जितका आपण व्हाईट रंग वापरू ना तितकं घर मोठं वाटतं आणि छान वाटतं, असं फ्रेश वाटतं ना, म्हणून मग म्हटलं चला. तर मला ही थोडीशी ना व्हाईट दिसते ना, तर ती आवडली. तर राहुलला पण तीच आवडली. तर आम्ही फक्त बघत होतो, चॉईस काही लगेच केलेली नव्हती. बऱ्याच व्हरायटी आम्हाला तिथे दाखवल्या लादीमध्ये. आणि हे शॉप बरंच मोठं आहे. तर वरच्या माळ्यावर आम्ही आलेलो होतो. वरच्या फ्लोअरला खूप साऱ्या टाईल्स वगैरे होत्या तिथे. तर ह्या 3 काढल्या आम्ही. तर थोडी थोडी त्यामध्ये ना डिझाईन वेगळी होती, बाकी सेमच होत्या. आणि बाथरूमसाठी मला टाईल्स बघायच्या होत्या, पण मला अशा कलरफुल वगैरे पाहिजे नाही आहे. मला एकसारखीच पाहिजे होती सर्व बाथरूमसाठी. आणि फ्रेशच घेणार आहे मी. काळपट किंवा काळ्या निळ्या कलरच्या मी काही टाईल्स लावणार नाही बाथरूममध्ये. मला फ्रेश कलर आवडतो. आणि इकडे मी बेसिंगचं हे भांडं बघत होते. तर हे पण मला आवडले. बऱ्याच व्हरायटीमध्ये इथे होते आणि त्यांच्या प्राईस पण वेगवेगळ्या आहे. 3000, 4000, 5000. तर इथे मला एक खूप आवडलं. तर हे खूप आवडलं. यावरची जी प्रिंट आहे ना थोडीशी गोल्डन आहे आणि दिसायला ते खूप असं मस्त दिसतंय ना. तर हे पण मला आवडलं. तर आम्ही याच प्रकारचं घेऊ. प्लेन व्हाईट मला नाही आवडत. तर भरपूर सारे होते, प्रत्येक आकारामध्ये, गोल, चौकोनी, अंडाकृती, आयताकृती, आणि प्रत्येकाच्या किमती वेगवेगळ्या. आता इकडे आम्ही वुडनमध्ये टाईल्स बघितली. तर ही मला खूप आवडली. म्हणजे आपण भिंतींना लावतो ना वुडनमध्ये, तर छान वाटतात त्या. आणि ढोलपुरी पण आपण भिंतींना लावतो, पण आता ढोलपुरी सध्या काही कोणी लावत नाही. सध्या वुडनची जास्त फॅशन चालू आहे. तर ह्या ढोलपुरी पण होत्या तिथे, पण मला ह्या काही लावायच्या नव्हत्या. तर मी वेगळ्या प्रकारची बघत होते. तर आम्हाला पुढे एक खूप आवडली. तर वरती 3ऱ्या फ्लोअरला ना एक वॉल आहे आमची, तर त्याला आम्हाला लावायला घ्यायची होती, म्हणून इथे आम्ही ती बघत होतो. तर ही 3D दिसते ना, तर ही खूप आवडली राहुलला. ही छान वाटते, अशी ओरिजिनल वाटते ना. कुठेही आपण एखाद्या ठिकाणी शोपीस म्हणून पण लावू शकतो. तर त्या बघितल्या आम्ही. आणि त्यानंतर पुढे ना मला अजून एक आवडली. तर ही पण खूप सुंदर आहे. तर यामध्ये ना ग्रे कलर, क्रीम कलर होती. तर ही पण आपण वॉलला लावू शकतो, एंटर्सला कुठेतरी. आणि ही एक टाईल्स आहे, वुडन टाईपच आहे. तर ती पण आम्ही बघितली खाली गॅलरीला वगैरे लावायला. त्यानंतर बेसिंगचं भांडं बघायचं होतं मला. तर आपलं किचनवर लावतो ते बेसिंगचं भांडं. तर हे पण छान असं दणकट होतं. याची प्राईस 4000 होती आणि थोडंसं स्टीलमध्येच होतं. तर हे पण मला आवडलं. मोठं आहे थोडंसं. त्यानंतर मग आम्ही बाथरूम आणि टॉयलेटसाठी नळ आणि ते शॉवर वगैरे असतात ना, ते बघायला आलो. मिक्सर, तर इथं बऱ्याच व्हरायटी होत्या त्यामध्ये पण. तर हे मला खूप आवडलं. हे मिक्सर खूप छान आहे. एकच नळ आहे, पण यामध्ये आपण गार गरम दोन्ही प्रकारचं पाणी आणू शकतो. म्हणजे खूप जास्त पसारा होत नाही बाथरूममध्ये नळांचा. तर हे जरा छान वाटलं मला. तर आम्ही फक्त आज आहे ना 2घे जण आलो आणि बघून घेतलं काय काय आहे, कसं आहे. अजून 1-2 ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि तिथेही बघणार आहोत. तर इकडे मार्बल आहे, जे आपण ग्रेनाईट मार्बल वापरतो ना घरासाठी ते. तर मला किचन ओट्यासाठी पाहिजे. तर अशा प्रकारचं व्हाईटच घेणार आहे मी. किचन ओट्याला व्हाईट किंवा रेड ऑरेंज चालतं ना, म्हणून मग म्हटलं चला व्हाईटच बघू. तसे पण मला व्हाईट आवडतं. व्हाईट असलं म्हणजे आपण जास्त क्लीन ठेवतो कोणतीही गोष्ट. तर चला मस्त इथे ग्रेनाईट मार्बल वगैरे आम्ही बघितलं. आणि त्यानंतर मग तिथे काही लगेच बुकिंग वगैरे केली नाही आम्ही. नंतर म्हटलं मिस्टरांना दाखवू आणि मग बुकिंग करू, कारण त्यांचे रेट वगैरे पण आम्ही जास्त काही विचारले नाही. प्रत्येकाचे वेगळे रेट होते तिथे. तिथून मग आम्ही दोघे आता मार्केटमध्ये चाललो आहे. जवळपास 4:30 वाजले होते आणि मार्केटमध्ये मला ऊसाचा रस प्यायचा होता, म्हणून मी ऊसाचा रस घेतला. आणि राहुलला आहे ना टी-शर्ट बघायचं होतं एका स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये. तर ते या ठिकाणी होतं. तर हे बघा, हे ब्लॅक रंगाचं लांबाईचं टी-शर्ट त्याने घातलेलं आहे. तर त्याला ते आवडलं. घरात पण टी-शर्ट आहे, हाफबाईचे बरेच टी-शर्ट आहे, पण त्याला ब्लॅक रंगच आवडतो. तर फायनली त्याने हे घेतलं. 200 की 250 रुपयाचं आहे. हे बघ पांगलसारखं मेकअप घरच्या घरी केलाय. कसं वाटतंय? ती वरची चंद्रकोर जास्त जाड झाली असं नाही वाटत ते का? मोठीच लावायची होती. मोठी? मी तुझ्याकडेच येत होते, मला हार घ्यायचा होता. हां, छान दिसते, छान दिसते. कसं वाटतंय? हळदीचं ना पातळ, आपलं हळदीचं साडी आहे, हळदीची साडी आहे. छान आहे, छान आहे. चल ना ग, तू रेडी आहे ना? अशीच गाडीत बसा. नको नको, नाही चल ना. लाडू कुठे? मला लाडूला भेटायचं येतोय. मी 2 मिनिटात येते. तू अशीच रेडी आहे ना? तू रेडी आहे ना? आमच्यासोबत आहे ना?
अगं बाई माझा लाडू शिवाजी महाराज झाला. अरे वा. अगं माझं सोनं इकडं पिल्लू. ओ लाडू बाळा तू शिवाजी महाराज झाला सोन्या. मग अरे वा. हो झालं बाबा. नाही डायरेक्ट कपडे घातले. हा रडलं नाही. काहीच नाही फुल झोपेत होत ते. आणि आपली टोपी हाय ना टोपी. टोपी घातलं रडू येतंय पण. हो का. पिल्लू आजी लालायचं नाही बघ कसं करायचे बाळाचं. लय गोरू गोरू दिसते. आमचे शिवाजी महाराज तयार झाले. ऐ सोन्या इक बघ इक. एवढं भारी झालं. एवढं भारी भारी कपडे घातले माझ्या सोनाने. अगो बाई मस्त चंद्रकोरची टिकली लावली. थोडी मोठी पाहिजे होती है ना अजून. नव्हते ना. नाही ना ते कुंकू लावलं का त्याला. कुंकू मोठी वाटतं घरी. अगं त्याला कुंकू लावायचं होतं पण कुंकू भरतं ना त्याला म्हणून नाही लावलं. लावायची थोडी. त्यान कसं मकडू राहिला. ए मकलं बोले मकलं ते माझं चिमणा. आय पिल्लू. लय गोर गोर झालं पाय ना. हा ना. आय करायचे मम्माच्या पोतामध्ये होता तेव्हाच फोटोशूट शिकलाय तो. मग रडल सवय झाली है ना. सगळी अगं उठल्यापासून डायरेक्ट कपडे घातले त्याला. रडलं नाही काहीच नाही. मम्माने सगळी सवय लावली माझी चिमण्याला. लाडू बाई माझा लाडू. बाळाचे पप्पा बा. लाडूचे पप्पा झाले. पप्पा मम्मी. म्हटले पोटातच सगळं शिकलंय. पोच द्यायची फोटोशूट करायचं मग रडायचं नाही. मग? पिल्लू अगं बाई मला पाहायचं होतं त्याला. म्हटलं मला इथंच उतराव मग त्याला पाहते. अगं इतक्या वेळा झोपेल होतं. माळबीळ घातलेला मी फोटो काढला ना त्याचा. लय भारी दिसत होता. फोटोशूट केलं बाई. लय छान छान दिसतं ग माझं सोनं. अगो बाया. हे लय भारी भारी केलं ग फोटो. तलवार आणली नाही का छोटी. हाय ना छोटे तलवार पण आहे ना. आली आली लाडूची. ए लाडू पाय लाडू पाय. लाडूची मम्मा आली. ए मम्मा पाय. हे त्याला माहित नाही. मम्मी मम्मी म्हणाल दरवेळेस गबाळी राहते. आज कोण आली. शिवाजी महाराज कसं दिसतंय. मम्मा कुठे रे. मम्मा कुठे. तू मम्माला ओळखणार नाही. मी तेच म्हणते असं काय म्हणाल तर काय चाललंय. मम्मा कुठे. चल चल. तुला ओळखत नाही का काय. तुला मी रात्री सांगितलं होतं ना आपल्याला शिवाजी महाराज बनायचे. चल ना. आमच्या सिन्नरमध्ये ना गोंदेश्वर मंदिर आणि ऐश्वर मंदिर दोन्ही पण मंदिर महादेवांचे आहे. आणि दोन्ही मंदिरं आहे ना हेमाडपंथी आहे. तर तिथे प्री वेडिंग फोटोशूट केलं जातं. चलो चलो. हाय सर्वांना शुभ संध्याकाळ. चला आज मस्त आपल्या लाडूचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये मेकअप झालेला आहे. वेशभूषा झालेली आहे आणि इथे मस्त. चला लाडू लाडू बाळा. बाळाने दूध पिला. पोट भरून घेतलंय म्हणजे रडायला नको नंतर. ऐश्वर मंदिर आहे महादेवांचं. खूप छान आहे असं मस्त. हेमाडपंथी मंदिर आहे. तिथं जायचं आहे आता मध्ये. आता 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे आणि आपण सर्वच जण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने जल्लोषाने साजरा करत असतो. जिकडे तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष असतो. सर्वच जण फोटोशूट करतात, रील्स बनवतात आणि 2-3 दिवस आधीच हे सर्व काही करावं लागतं. आणि लाडू बघा ना किती सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन तयार झालेला आहे. आणि आपली पूजा पण राजमाता जिजाऊचं वेशभूषा घेऊन येणं तयार झालेली होती. तर ती पण मस्त दिसत होती. आणि बघा लाडू किती छान दिसतोय ना. तर लाडूला आहे ना हार वगैरे घालायचा बाकी आहे. टोप पण आणलेला होता तिने. तर ते सर्व काही ती थोड्या वेळाने घालणार होती त्याला. आणि छान मस्त सर्व काही शूट वगैरे चालू आहे आता यांचं. राहुल मामा आलेला होता लाडूचं मस्त शूट घ्यायला. तर मोबाईलमध्ये शूट घेतोय तो. संध्याकाळची वेळ होती. दुपारी ना खूप जास्त ऊन होतं आणि लाडूला इतकं ऊन सहन झालं नसतं. त्यामुळे मग पूजा बोलली की थोडासा सनसेट असतानाच जाऊ. सूर्यास्त असल्यावर फोटोशूट पण छान येतील. चांगलं आले का चेक कर. अण्णा आता रिटर्न
जड होते समोर पुढे समोर इकडे येतो इकडे बस पिल्लू काय करतो तू? त्यांना पण घे. अगं माझे बाबडे. 1 2 3 स्टार्ट जा त्याच्यात इथे आज बरीच गर्दी होती, बरेच जण आलेले होते फोटोशूट रील्स बनवण्यासाठी. तर प्री वेडिंगची व्हिडिओसुद्धा चालू आहे एक नवीन जोडप्याची. तर त्यांनी साऊथ इंडियन मस्त लुक केलेला होता आणि त्यांचेही बरेच रिटेक चालू होते. बराच वेळ ते शूट करत होते आणि इकडे आपल्या लाडूचं आणि पूजाचंही शूट चालूच होतं. गाणं जय जय बाप्पा कल चल जय जय बाप्पा कल. पिल्लू काय वाजलं रे? घंटा वाजव ना. हे विणार होतो घंटा वाजव ना. त्याचं काय टाकले हे बघ तू दाखव नाही आईचं पंचर नाही त्याला म्हणा. बाप्पा पाहतोय तो बाप्पा पाहतोय. त्याला इथं कर लाडू काय शनो? आज आपल्या बाळाचं पहिलंच फोटोशूट होतं बाहेर. तर त्याने खूप शांतपणाने सर्व काही शूट करू दिलं, अजिबातही त्रास दिला नाही. खूप शांत आहे तो आणि सर्वांनाच आपल्या लाडूला बघायला आवडतं. एका ताईंची कमेंट होती की खायचे लाडू दाखवू नका ताई, पण ह्या लाडूला रोज दाखवा. तर खरंच खूप छान दिसत होता लाडू आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये. तर आता महादेवांचं दर्शन घेताना पण थोडंफार शूट घ्यायचं होतं ना. आतमध्ये लाईट पण होता गाभाऱ्यामध्ये आणि छान असं शिवलिंग आहे आणि हेमाडपंथी बांधकामातले हे मंदिर दगडावरती छान असं कोरीव काम केलेलं आहे आणि खूप सुंदर असं सर्व काही फोटोशूट तिथे झालं. आता तुम्हाला संपूर्ण रील्स बघायला मिळेल. शिवजयंतीला पूजा टाकेल तेव्हा नक्की बघा. चला आपलं छोटंसं बाळ झोपलंय, फोटोशूट करून करून जास्त दमलंय. काहीच त्रास नाही दिला त्यांनी. एकदम शांत होतं, मस्त कॉपरेट केलं. त्याला काय माहिती पोटातून शिकून आलंय ते ऍक्टिंग करायचं, पोज द्यायचं, सगळे पोटातून. दमला आता ते झोप गेलं. आता आम्ही सर्वजण निघालोय घरी जाऊन परत मी थोडीशी तयारी केली, माझं आवरलं आणि एका कार्यक्रमाला जायचं होतं साखरपुड्याच्या. तर ऋतू, मी आणि मिस्टर आम्ही सर्वजण जाणार होतो. पूजा घरीच थांबली आणि इकडे आलो मग साखरपुड्याच्या कार्यक्रमाला. तर माझ्या मावशीच्या मुलीच्या भाचीचा साखरपुडा होता. मामी, मावशी, आई, बहिणी सर्वजण आलेले होते. आम्ही सर्वजण एकत्रितपणे आज पुन्हा एकदा भेटलो एकमेकांशी. भरपूर साऱ्या गप्पा झाल्या आमच्या. नवरीचं नाव सानिका. तर ती खूप सुंदर दिसत होती. कार्यक्रमात यायला आम्हाला जरा उशीरच झालेला होता, अर्धा कार्यक्रम तर संपलेला होता. नंतर मग एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू झाला त्यांचा. तर मुलगा मुलगी दोघे पण सिन्नरचेच आहे आणि दोघे पण छान दिसत होते. संध्या, अरुणाका, माझ्या बाकीच्या मावशींच्या मुली आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी बसलेलो होतो. बरीच गर्दी होती. आमच्याकडे साखरपुडा पण लग्नासारखाच होतो, एकदम मोठा. खूप सारी गर्दी होती. मिस्टर थांबले होते तिथे. जेवणाचा कार्यक्रम चालूच होता. आईला, आम्हाला, ऋतूला आम्हाला काही जेवायचं नव्हतं, त्यामुळे मग आम्ही तिघी पण घरी निघून आलो. मग मी आईच्या घरीच गेले. माझा भाऊ बघा, ऋतूच्या मुलाचा अभ्यास चालू आहे. शिव, पप्पाला येतं ना इंग्रजी? बरं, पप्पा किती हुशार आहे. ते असं सांगताय का नाही का, ते जेव्हा 10वीला होते का तेव्हा शिवसारखं वाचत नव्हते. आम्हाला नव्हताच एवढा इंग्लिश आम्हाला आ ई ओ असं होतं. आम्हाला पण एवढं नव्हतं. चला रात्रीचं खेळताय का रे? रात्रीचे खेळू राहिले तुम्ही दोघं बाहेर? हा,
आता मी घरी आली आहे. आईच्या घरीच मी दूध चपाती खाल्ली, कारण मला भात डाळ असं काही खायचं नव्हतं, त्यामुळे मी कार्यक्रमामध्ये काही जेवली नाही. आता घरी आली आहे तर 9:30 वाजले, घड्यामध्ये चेंज केलं आणि झोपते. बाहेर थंडी आहे आणि मला पण जाम थंडी वाजलेली आहे. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभरात्री. गुड नाईट.